नमस्कार, TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. देशात H3N2 व्हायरसचा संसर्ग झपाट्याने होतोय. अनेक जणांना याची लक्षणं दिसू लागली आहेत. ताप, सर्दी आणि खोकल्यानं बरेच जण त्रस्त आहेत. हा H3N2 व्हायरस किती धोकादायक आहे, त्याची लक्षणं नेमकी काय आहेत आणि त्यापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी लागेल, पाहूयात एक रिपोर्ट. H3N2 व्हायरसचा संसर्ग. भारतात दोघांचा मृत्यू. थंडी हळूहळू सरली आणि जसा उन्हाळा चालू झाला तसे या व्हायरसनं डोकं वर काढलं. भारतात या व्हायरसचा संसर्ग वेगानं पसरतोय. त्यामुळे रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. सर्दी, शिंका येणे, गळ्यात वेदना, खोकला, 100 डिग्रीपेक्षा जास्त ताप, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास होणं, श्वासोश्वासाचा वेग वाढणं, छातीत दुखणं, अंगदुखी, मळमळ, अतिसार, शरीरातली पाण्याची पातळी कमी होणं, अचानक चक्कर येणं अशी लक्षणं H3N2 व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे दिसतायत. मुळामध्ये H3N2 हा विषाणू जो आहे हा नवीन अजिबात नाही. आपला जो फ्लूचा इन्फ्लुएन्झा विषाणू जो आहे त्याचं हे म्युटेशन झालेला प्रकार आहे आणि याची साधारणतः 1968 साथ येऊन गेली होती जगामध्ये. आता हा जो आहे हा विषाणू साधारणतः त्याचं जे म्युटेशन झालेलं आहे तो पूर्वी आपल्या इथं जे स्वाईन फ्लूचा साथ आली होती त्याच्याशी जवळीक आहे. त्याला H1N1 नाव आहे. ह्या विषाणूचं वैशिष्ट्य असं आहे की हा इतर फ्लूच्या विषाणूंपेक्षा वेगाने पसरतो. लहान मुलं, वृद्ध किंवा ज्यांना इतर आजार आहेत त्यांना याचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. भारतात H3N2 इन्फ्लुएन्झामुळे दोघांचा मृत्यू झालाय. कर्नाटकातील 82 वर्षीय हिरा गौडा यांचा H3N2 मुळे मृत्यू झाला. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार होते. हरियाणातल्याही एका व्यक्तीचा यामुळे मृत्यू झालाय. या व्यक्तीला फुफ्फुसाचा कर्करोग होता. संसर्ग वेगानं वाढत असल्यानं H3N2 विषाणू हा कोरोना विषाणूप्रमाणेच तांडव करणार का अशी भीती सर्वसामान्यांना लागून राहिली आहे. अतिशय वृद्ध लोक किंवा लहान मुलं किंवा ज्यांना काही कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत, काही सहव्याधी आहेत, मधुमेह, ब्लड प्रेशर, हृदयविकार, अशा लोकांना तो अतिशय धोकादायक असतो. यांच्यामध्ये त्यांना त्यांच्या फुफ्फुसामध्ये जाऊन त्या व्यक्तींना न्यूमोनिया होतो. त्यांच्या फुफ्फुसाला सूज येते आणि न्यूमोनिया झाल्यामुळं अनेकदा त्यांचे प्राण धोक्यात येतात. आपण जर पाहिलं तर हे इन्फ्लुएन्झा व्हायरसचे जे काही प्रकार आहेत त्यातला हा H3N2 हा सर्वात धोकादायक समजला जातो. कारण याच्यामध्येच जास्ती लोकांना ॲडमिट करावं लागतं आणि अनेकदा याच्यामुळंच मृत्यू घडतात. H3N2च्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र सरकारनं नीती आयोगाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर राज्यांना काही सूचना देताना केंद्रानं नागरिकांनाही काळजी घेण्याचं आवाहन केलं. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, हात स्वच्छ ठेवा, नाकाला आणि तोंडाला स्पर्श करू नका, खोकताना किंवा शिंकताना मास्क लावा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, भरपूर पाणी प्या, फ्रूट ज्यूसचं सेवन करा असे सल्ले केंद्रानं दिलेत. 2-3 गोष्टी आहेत आपल्याला होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर. होण्यापूर्वीची काळजी म्हणजे असं की हा श्वसन संस्थेमधून पसरणारा विषाणू आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला होतो तो ज्यावेळेला खोकतो किंवा शिंकतो त्याला त्याच्या नाकातोंडातून जे तुषार बाहेर पडतात त्यातूनच जातो. म्हणजे करोनासारखंच त्याचा प्रसार आहे. त्याच्यामुळं करोनासारखंच आपण मास्क वापरणं, गर्दी टाळणं आणि हात स्वच्छ धुणं, नाकाला चेहऱ्याला कुठेही हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुणं साबणाने किंवा सॅनिटायझरनी, हेच त्याचे प्रतिबंधक उपाय आहेत. त्याच्यामध्ये असं आहे की कोरोनाची सुरुवातीच्या काळात जसं होतं तसंच आहे की याला ह्याला बरं करणारं औषध नाही आहे आणि लसही उपलब्ध नाही आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार तीव्र श्वसन संक्रमण असलेल्या H3N2च्या रुग्णांपैकी 10% रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते, तर 60% रुग्णांना ICUमध्ये भरती करावं लागतं. देशात आतापर्यंत H3N2च्या 3000हून जास्त रुग्णांची नोंद झाली आहे आणि दोघांचा मृत्यू झालाय. त्यामुळे केंद्रानंही याची दखल घेत राज्यांना निर्देश दिले. त्यामुळे तुम्हाला H3N2ची लक्षणं दिसल्यास काळजी घ्या आणि वेळीच
डॉक्टरांचा सल्लाही घ्या. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.